तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार ते दाद मागतायत. आता कोर्ट ठरवेल ना, आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निझन्स घ्यायचं की नाही हे 2 तारखेला कोर्ट ठरवेल. दुसरा तुम्ही काय बोलाल? येतो ताई, येतो. नैतिकतेच्या विषय आलेला आहे. नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही. नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता. जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय. बेशर्मासारखा येऊन बसता तिथे. तो म्हणजे नैतिक वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही. सर, तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात, मात्र जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा तुम्ही विरोधात होता. तेव्हा राहुल कनालचं देखील नाव तुम्ही जोडलं होतं प्रकरणामध्ये. त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची. आता तुम्ही त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत नाही आहात. घेतोय. तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न? आता तेच विचार. हा, राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी. मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे. माझं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं. आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असतं. ते देखील देत नाहीये त्याच्यामध्ये माहिती पुरावे ते देखील समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये. आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर, याच प्रकरणात आदित्यावर. आता जुनं प्रेम तर सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे. यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सल्यान यांच्या वडिलांनी आणि वकिलांनी केला. तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या. जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलतायत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे. चॅटमध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लायबद्दल झालेले चॅट आहेत. ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत. आता हा त्यांच्याकडे असलेला पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे. तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि उद्धव ठाकरेंचा जो विषय त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता? उद्धवजी ठाकरे होते. मंत्री कोण होते? त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते. समजून घ्या. टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही? कारण का 72 दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही. CCTVचा गायब करण्यात आलं. सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं. ह्या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये? मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत. निलेश ओझा जे वकील आहेत निलेश ओझा त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते. त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती. मात्र तेच आता ही केस लढतायत. कुठेतरी मुद्दामून हे केलं जात असं म्हटलं जात आहे. माझं काय म्हणणं आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभा नाहीये. निलेश ओझांनी त्यांची बाजू तुमच्या समोर मांडली पाहिजे. दिशा सालियान के पिता कल जो है पुलिस कमिश्नर ऑफिस गए थे, उन्होंने मुलाकात की है और ये मांग की है कि आदित्य ठाकरे और उनके साथियों पर जो है एफआईआर दर्ज की जाए. आप शुरुआत से इस मामले को लेकर काफी उछल है. देखिए, दिशा सालियान के पिताजी ने अपने लड़की के ऊपर जो बेटी के ऊपर जो अन्याय हुआ है, उसका जो मर्डर हुआ है उसके बारे में वो जस्टिस मांग रहे हैं. इसके लिए वो कोर्ट गए हैं. नीतीश राणे का बोलने का बात अलग है. राणे साहब